सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त ट्विस्ट आता एंट्री घेताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि आता त्यामध्ये अर्जुनने बाजी मारून अखेर अर्जुनने प्रियाचे पितळ उघडे पाडत प्रियाच्या पायावरील तुळशीपत्र आता अर्जुन सगळ्यांच्या समोर कसा पुसवतो आणि प्रियाचे तुळशीपत्र आता प्रियाला कॉफीमध्ये झोपेच्या गोळ्या टाकून प्रिया ही झोपेत असताना सगळ्यांना समोर आणून आता प्रियाने कसे खोटे तुळशीपत्र काढले होते आणि सिनियरच्या डोळ्यात कशी धूळ झोकली याचा आता तुळशीपत्र कसे पुसत आता अर्जुन खुलासा करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि जेव्हा आता प्रियाचे ते तुळशीपत्र अर्जुन पुसून आता सगळ्यांना दाखवतो त्यावेळेस आता रविराजला मोठा हादरा बसून रविराज आता प्रियाची कशी हकालपट्टी करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. सुमनच्या एकाच सत्याने घरी आलेल्या आता अर्जुनने भयानक प्लान करून प्रियाचा पापाचा हंडा फोडत आता सगळ्यांसमोर प्रिया ही खोटी तन्वी असल्याचे कसे दाखवून दिले हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता अर्जुन आणि चैतन्य प्रियाच्या पायावर तुळशीपत्र आहे की नाही यासाठी आता एक ना एक असे प्लान करत असतात. प्रत्येक प्लान हा आता सुरुवातीला अर्जुनचा फेल जातो. त्यानंतर मात्र आता हुशारीने ट्रूथ अँड डेअरच्या खेळामध्ये प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नसल्याचे चैतन्यने अर्जुनला सांगितलेले असते आणि आता प्रियाच्या पायात आता पैंजण घालून त्या पायावर तुळशीपत्र आहे की नाही हे आता अर्जुन खात्री करण्यासाठी अर्जुनने आता प्रियासाठी सगळ्यात मोठे सुंदर असे पैंजण गिफ्ट आणलेले असते आणि ते पैंजण आता प्रियाला बोलावून अर्जुन प्रियाच्या पायात घालणार असतो. प्रिया येताच आता अर्जुन प्रियाला कॉटवर बसवतो आणि मी तुझ्यासाठी सगळ्यात सुंदर असे पैंजण आणले असे आता अर्जुन प्रियाला सांगतो. अर्जुन म्हणतो की हे बघ आता मी हे पैंजण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून तुझ्या पायात घालत आहे असे म्हणत अर्जुन आता ते पैंजण प्रियाच्या पायात घालतो आणि त्याचबरोबर प्रियाचा पाय अर्जुनने वर केलेला असतो आणि त्यावेळेस मात्र अर्जुनच्या समोर खरंच तन्वीच्या पायावर तुळशीपत्र असल्याचे समोर आलेले असते. प्रियाच्या पायावरील ते तुळशीपत्र बघून सेकंदात अर्जुनचा धूर निघालेला असतो. त्यानंतर अर्जुन चैतन्याला प्रियाच्या पायावर तर तुळशीपत्र आहे असे सांगतो. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की काय बोलतोस अर्जुन, अरे 101% त्या दिवशी प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नव्हते म्हणजेच प्रियाने त्याच्यानंतर पायावर तुळशीपत्र काढले. अर्जुन अरे माझे डोळे कधीच धोका देऊ शकत नाही. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अर्जुन हे बघ मला वाटतं प्रियाला चाहूल लागलेली आहे आणि तिला आपला संशय आला असावा म्हणून तिने आता त्या पायावर तुळशीपत्र काढले. तेव्हा नक्कीच स्केच पेनने किंवा पेंट लावून ते तुळशीपत्र काढले हे आता दोघांच्याही लक्षात आलेले असते. इकडे आता सायलीने देखील मोठा प्लान केलेला असतो आणि आता सायलीने प्रतिमाला जर किल्लेदारांच्या म्हणजे त्या प्रतिमाच्या हक्काच्या घरी जर नेले तर प्रतिमा आत्याची ती रूम तिथील प्रतिमा आत्याच्या त्या 22 वर्षापूर्वीच्या गोष्टी प्रतिमा आत्यासमोर जर आल्या तर प्रतिमा आत्याच्या मनात पूर्वीच्या भावना जाग्या होतील आणि त्या गोष्टी कदाचित समोर येताच प्रतिमाची स्मृतीही येऊ शकते असा विचार आता सायलीने बोलून दाखवताच कल्पना, रविराज, पूर्णाई आता सगळेजण सायलीचं कौतुक करतात आणि आजच आपण प्रतिमाला घरी घेऊन जाऊ असे आता रविराज सायलीला सांगतो. सगळ्यांना आता त्यांचा प्लान पटलेला असतो. तेव्हा आता रविराज सुमनला आता प्रतिमा घरी येऊ राहिली तेव्हा तू सगळी तयारी करून ठेव असे सांगतो. इकडे आता प्रतिमा वहिनी घरी येऊ राहिल्या यामुळे आता सुमनला खूप आनंद झालेला असतो. इकडे मात्र प्रियाला माहीतच नसते की प्रतिमाला घेऊन किल्लेदार आणि सायली सगळेजण आता किल्लेदारांच्या घरी गेलेत. इकडे आता
प्रिया ही पैंजण आपल्याला अर्जुनने दिल्यामुळे खूप खुश झालेली असते. त्यानंतर प्रेमाने आता घरी कोणी नसल्यामुळे अर्जुन हा प्रियाला स्वतः त्याच्या हाताने कॉफी बनवून बेडरूममध्ये आणतो. तर आता अर्जुनने इकडे चैतन्यसोबत प्लान केलेला असतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की चैतन्य, आता ही रात्र आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि काहीही केलं तरी प्रियाच्या पायावरील ते तुळशीपत्र खोटे आहे हे आता आपल्याला बघावे लागेल आणि ते तुळशीपत्र पुसते की नाही हे देखील चेक करावं लागेल. त्यासाठी आता कॉफीमध्ये अर्जुन आणि चैतन्यने प्लान करून गुंगीच्या म्हणजे झोपेच्या गोळ्या टाकलेल्या असतात आणि ती कॉफी अर्जुन आता बेडरूममध्ये घेऊन प्रियाला देत म्हणतो की हे बघ प्रिया, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी आज एक तुझ्यासाठी दुसरे सरप्राईज घेऊन आलो आहे. आणि तो कॉफीचा कप आता अर्जुन प्रियाच्या हातात देत म्हणतो की प्रिया, मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीची खास कॉफी बनवली. तेव्हा आजच्या या सेलिब्रेशनमध्ये तू ही कॉफी पिऊन एन्जॉय कर. तर आता प्रिया खूप खुश झालेली असते. अर्जुनने आपल्यासाठी कॉफी आणली, क्या बात है. अर्जुनचं खरंच आपल्यावर मनापासून प्रेम आहे हे आता प्रियाच्या लक्षात आलेले असते. प्रिया म्हणते की आता लवकरच त्या सायलीपासून अर्जुनला बाजूला करून मी माझा बनवेन. आणि अर्जुनमध्ये सुद्धा आता बदल झाला आहे. पटकन आता हसतच प्रिया म्हणते की अरे अर्जुन, तू कशाला त्रास घ्यायचा, मी केली असते ना. तर अर्जुन म्हणतो की काही नाही ग प्रिया, आज मला तुझ्यासाठी काहीतरी करू दे. तेव्हा आता प्रेमाने प्रिया ती कॉफी पिते. पण आता प्रियाला मात्र काही माहीतच नसते आणि प्रिया त्या कॉफी पिताच प्रियाला गुंगी येऊ लागते. गोळ्यांचा कडक ढोस त्या कॉफीमध्ये आता अर्जुनने प्रियाला पाजलेला असतो. लगेचच प्रिया तिच्या डोळ्यावरती झोपेचं झापड येऊन प्रिया आता म्हणते की अरे अर्जुन, मला खूप झोप येते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की प्रिया, आज तू इथेच झोप. आणि लगेचच प्रिया ही गुंगी येऊन अर्जुनच्याच बेडरूममध्ये झोपते. त्याच वेळेस पाठीमागून चैतन्य तिथे येतो आणि पटकन आता दोघेही प्रियाच्या पायावरील ते तुळशीपत्र बघताच आता लगेचच चैतन्यने त्याच्यासोबत थिनरसुद्धा आणलेली असते आणि प्रियाच्या पायावर ते थिनर टाकताच आता प्रियाच्या पायावरील ते तुळशीपत्र अखेर पुसून जाऊ लागते. तेव्हा आता सगळ्यांना म्हणजे अर्जुन आणि चैतन्याला मोठा धक्का बसून प्रियाच्या पायावर खोटे तुळशीपत्र प्रियाने 1.5 वर्षापासून काढत रविराजच्या डोळ्यात धूळ झोकली आणि प्रिया ही तन्वी नाही हे सत्य आता दोघांच्याही डोळ्यात सलत आता समोर आलेले असते. तर आता चैतन्य म्हणतो की अर्जुन, आता तर आपल्याला समजलं, आपली खात्री झाली, पण प्रिया जर झोपेतून उठून जागी झाली ना तर तिच्या पायावर तुळशीपत्र नाही हे जर तिने बघितलं तर तिला अजूनच आपला संशय येईल. पटकन आता स्केच पेन आणून त्याच आकाराचं अर्जुन आणि चैतन्यने प्रियाच्या पायावर पुन्हा तुळशीपत्र काढलेले असते. इकडे आता दुसऱ्या दिवशी प्रिया सकाळी उठते आणि आपण एवढे कसे गाढ झोपलो या विचाराने पटकन प्रिया तिचा पाय बघते तर पायावर तुळशीपत्र तसेच असते आणि आता प्रियाच्या जीवात जीव आलेला असतो. प्रिया म्हणते की बरं झालं माझ्या पायावर तुळशीपत्र होतं. अर्जुन आणि चैतन्यने सुद्धा जर ते बघितलं असेल तरी काही हरकत नाही, कारण मीच तन्वी आहे हे या तुळशीपत्राने सिद्ध झालं असेल. जरी त्यांनी ते बघितलं असेल तरी आता मला काही भीती नाही असे म्हणत आता प्रियाच्या जीवात जीव आलेला असतो. इकडे आता रविराज आणि सायली हे प्रतिमाला घेऊन किल्लेदारांच्या घरी गेल्याचे सकाळी प्रियाला समजते आणि ताबडतोब प्रिया आता किल्लेदाराच्या घरी जायला निघते. तर आता अर्जुन म्हणतो की अगं तू कशाला जातेस प्रिया तिकडे, ते उद्या येणारच आहेत. प्रिया म्हणते की अरे अर्जुन, तुला काही वाटतंय का माझ्या आईला तिकडे घेऊन गेलेत आणि मी माझ्या आईजवळ पाहिजे असे म्हणत आता प्रियाने आता इकडे किल्लेदाराच्या घरी धाव घेतलेली असते. तर त्याच पाठोपाठ आता प्रियाचे पितळ उघडे करण्यासाठी चैतन्य आणि अर्जुनसुद्धा आता प्रिया पाठोपाठ किल्लेदाराच्या घरी निघालेले असतात. इकडे आता प्रिया ही किल्लेदाराच्या घरी येताच पाठीमागून अर्जुन आणि चैतन्य देखील तिथे येऊन आता रविराज पूर्णाची कल्पना सगळ्यांच्या समोर प्रियाचा पाय उघडा करून आता अर्जुन हा सिनियरला न घाबरता म्हणजे रविराजला न घाबरता डायरेक्ट बोट करत प्रियाला म्हणतो की प्रिया, आज मला एक सत्य जाणून घ्यायचे आहे.
तेव्हा आता सगळ्यांना मोठा अचंबा वाटलेला असतो. अर्जुन आणि चैतन्य इकडे कसे आलेत? त्यांना तर खूप काम होतं ना, असा सायली विचार करते. पण ताबडतोब आता बोट करत अर्जुन प्रियाला म्हणतो की प्रिया तुझा उजवा तळपाय दाखव. तेव्हा आता प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते आणि नक्कीच काहीतरी गडबड झालं आणि अर्जुनने काहीतरी बघितलं. पण आपल्या पायावर तर तुळशीपत्र आहे, मग डायरेक्टली अर्जुन असा का बोलतो, असा प्रिया विचार करते. पण आपल्या पायावर तुळशीपत्र आहे ह्याची आता पूर्ण खात्री होऊनच प्रिया तिचा पाय वर करते. तेव्हा आता रविराज म्हणतो की काय बोलतोयस अर्जुन तू? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सगळं सांगतो सिनियर मी. ही तन्वी नाही तर ही प्रिया आहे, ही खोटारडी प्रिया. 1.5 वर्षापासून हिने तुला फसवत तिच्या पायावर तुळशीपत्र आहे हे सांगितलं. पण सिनियर तुला माहिती नाही, तन्वीने तिच्या पायावर जे तुळशीपत्र तुला दाखवले ना, ते तुळशीपत्र खोटे आहे. ते ऐकून रविराज आता राग येऊन अर्जुनवर भडकतो. रविराज म्हणतो की अर्जुन हे बघ, तू या माझ्या घरी आलाय आणि वाटेल ते बोलतोयस. तुला तन्वीला बोलण्याचा काही अधिकार नाही आणि तुझ्याकडे काही पुरावा आहे का? कोणत्या पुराव्याच्या आधारे तू हे असं बोलतोय? तेव्हा अर्जुन म्हणतो की दाखवतोय ना सिनेमा, हा तर फक्त ट्रेलर आहे सिनियर, अजून तर पिक्चर बाकी आहे. असे म्हणत आता ताबडतोब चैतन्य थिनरची बॉटल अर्जुनकडे देतो आणि अर्जुन ती बॉटल घेऊन आता प्रियाच्या पायाजवळ येऊन प्रियाचे ते तुळशीपत्र आता पुसू लागतो. प्रिया गडबडलेली असते आणि अखेर अर्जुन आता ते प्रियाच्या पायावरील तुळशीपत्र दुसऱ्यांदा थिनरने पुसून कसा रविराज समोर आणतो आणि ते भयानक दृश्य आणि तो भयानक नजारा बघून 1.5 वर्षापासून प्रिया आपल्याला फसवत, प्रियाने आपल्याला भावनांशी खेळून फसवले आणि प्रियाने तन्वी बनण्याचं नाटक केलं हे सत्य अर्जुनने आता रविराज समोर आणलेले असते आणि रविराज हादरलेला असतो. पाठीमागून सायली, कल्पना, पूर्णाजी सुद्धा ते बघून अवाक झालेले असतात आणि कुणाला काय चाललंय ते समजत नसतं. तेव्हा आता सगळं काही लक्षात येऊन आता रविराज आणि पूर्णाजी प्रियाला कोणती भयानक शिक्षा करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा.